नमस्कार, मी प्रिया हॅपी माइंड हबमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आपण अनेकदा ऐकतो पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहणं म्हणजे नेमकं काय? पॉझिटिव्ह राहणं म्हणजे वाईट गोष्टी किंवा त्रासदायक गोष्टी इग्नोर करणं असं नाही. दुःख आहे तरी मी खुश आहे असं प्रिटेंड करणं असंही नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे आपल्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी घडत आहेत, त्याकडे डोळे झाक न करता त्या नक्की का घडत आहेत, कशामुळे घडत आहे, हा विचार करणं आणि त्यावर काम करणं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. त्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देऊ सांगते. आपण रस्त्याने चालत असताना पडलो. पडल्यावर आपल्याला लागलंय, तरीही आपण म्हणतोय, की "नाही लागलं मला, नाही लागलं मला." तर असं बोलणं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग नाही. तर त्यावर विचार करणं म्हणजे मी का पडले? रस्त्यात खड्डा होता का? की माझं लक्ष नव्हतं म्हणून पडले? या सर्व गोष्टींचा विचार करून पुढच्या वेळेस काळजी घेणं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. म्हणजेच प्रॉब्लेम इग्नोर नाही करायचे, तर ते समजून घ्यायचे आणि त्यावर काम करायचं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. आपल्या मनात अनेक अनेक निगेटिव्ह थॉट्स येतात, त्यामागे काही ना काही कारण असतं. कधी-कधी आपल्या मनातील भीती असते, कॉन्फिडन्सची कमतरता असते, भूतकाळामध्ये घडलेल्या काही घटना असतात. त्यामुळे आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार यायला सुरू होतात. पॉझिटिव्ह विचार करणं म्हणजे विचारांपासून दूर जाणं नाही, तर त्या निगेटिव्ह विचारांना समजून घेणं आणि त्यावर काम करणं म्हणजे पॉझिटिव्ह विचार करणं. रिॲलिटी एक्सेप्ट करून त्यावर रिस्पॉन्स देणं, रिअल रिस्पॉन्स देणं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग करणं. श्री स्वामी समर्थ.